महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झालाय। राज्याच्या धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे। बेकायदेशीर धर्मांतरास त्यामुळे आता अटकाव येणार आहे। धर्मांतराच्या उद्देशाने केलेले विवाह हे बेकायदा ठरवण्यात येतील। काय तरतुदी आहेत या कायद्यात? तर धर्मांतराच्या उद्देशाने केलेले विवाह आता कोर्टात बेकायदा ठरवता येतील। बळजबरीने होणारं धर्मांतर याच्यावर बंदी आणण्याकरिता आपण महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक हे सभागृहामध्ये आणलं होतं आणि ते दोन्ही सभागृहामधून त्या ठिकाणी मंजूर देखील झालं होतं। निश्चितपणे याचा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, विशेष करून महिलांना ज्यांची दिशाभूल करून अनेक वेळेस त्या ठिकाणी धर्मांतर करण्यात येत होतं। त्याच्यामुळे निश्चितच सर्वसामान्य लोकांमध्ये याबद्दल आनंद व्यक्त होतोय।